माझ्या लाडकी बहीण योजनेचे पैसे येणार, पण या दोन अटी पूर्ण करणं गरजेचं आहे. ₹1 जो मेसेज त्या ठिकाणी येत आहे, तो जर तुम्हाला आला नसेल तर तुम्ही काय करायचं आहे? महिलांमध्ये खूप गोंधळ आहे. तर काही महिलांना 3,000 तर काही महिलांना ₹4,500 देखील मिळणार आहे. कोणत्या ह्या 2 अटी आहेत, की ज्या ज्या तुमच्यासाठी खूप महत्त्वाच्या असणार आहे, अन्यथा तुम्हाला पैसे येणार नाही. 17 ऑगस्टला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत 17 ऑगस्ट 2024 रोजी पुणे येथे एक सोहळा होणार आहे. त्या अंतर्गत महिलांच्या खात्यावर पैसे टाकण्यात येणार आहे. पण याच 2 प्रकारच्या महिला त्यासाठी पात्र असतील. काही भरपूर महिलांचे फॉर्म भरण्यात आलेले, काहींचे मंजूर झालेले फॉर्म देखील त्या ठिकाणी काही महिलांना त्यामध्ये पैसे येणार नाही. काहींना 3,000 तर काहींना ₹4,500 त्या ठिकाणी येऊ शकतात. तर काय आहे पात्रता किंवा कोणत्या लोकांना ₹1 मेसेज त्या ठिकाणी आलेला नाही, त्यांनी काय करायचं आहे? व्हिडिओमध्ये डिटेल माहिती आज त्या ठिकाणी देणार आहे. तर नवीन काही अपडेट्स आलेले आहेत, नवीन काही अटी त्या ठिकाणी आलेल्या आहेत. एक पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे आहेत, तर त्यांच्या एक माहिती आर्टिकलमध्ये मिळाली. तर त्यांच्यानुसार एक अशी माहिती त्या ठिकाणी मिळाली, की ज्या अंतर्गत आता कोणत्या महिलांना यामध्ये 17 तारखेला पैसे मिळतील, कोणाला 3,000, कोणाला 4,500 मिळतील. ₹1 जर आला नसेल तर तात्काळ तुम्हाला काय करायचं आहे, अशी डिटेल माहिती व्हिडिओमध्ये तुम्हाला समजून जाईल. तर नक्कीच तुम्ही जर माझी लाडकी बहीणचे लाभार्थी असाल, आता थोडे दिवस राहिले, 2 ते 3 दिवसात 4 दिवसात पैसे त्या ठिकाणी येणार आहेत. पैसे मिळवण्यासाठी तुम्हाला या 2 गोष्टी करणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्यामुळे अगदी हातातोंडाशी आलेला घास त्या ठिकाणी येऊ शकतो. तर त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक त्या ठिकाणी पात्रा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर आता बऱ्याचशा महिलांचे लाडकी बहीण योजनेचे फॉर्म अप्रूव्ह झालेत. मग काहींना ₹1 मेसेज त्या ठिकाणी आलेला नाही. काहींना आला आहे, काहींना नाही आला. मग मेसेज हा का नाही आला हे त्या ठिकाणी आपण समजून घेऊ. आणि तुम्हाला जर आला नसेल तर तुम्ही तात्काळ कोणती गोष्ट करायची आहे, की ज्यामुळे तुम्हाला कुठली अडचण त्या ठिकाणी येणार नाही. आणि व्हिडिओच्या शेवटी आपण त्या ठिकाणी काय करायचं आहे ते सांगू. आणि त्यानंतर लगेच आपण वळणार आहोत, की 17 ऑगस्टला कोणाकोणाला पैसे येणार आहेत. कोणाला 3,000, कोणाला 4,500, कोणाला पैसे येणारच नाही. काय पात्रता, कोणत्या अटी त्या ठिकाणी लावलेल्या आहेत. आता पहिली गोष्ट, ज्यांना ₹1 मेसेज त्या ठिकाणी आलेला नाही, यामध्ये एक स्पष्ट करण्यात आलेलं होतं, की हे जे पैसे आहेत तर हे DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर मार्फत येणार होते. म्हणजेच याला तुमचं जे अकाउंट नंबर तुम्ही तिथे दिलेला आहे त्याला आधार नंबर लिंक असणं गरजेचं आहे. होय, आधार लिंकिंग असणं गरजेचं आहे. मग आता तुम्ही म्हणाल, की आम्ही आधार लिंकिंग केलेलं आहे, तरी देखील मग आमचे पैसे त्या ठिकाणी आलेले नाही. मग आता हा ₹1 कशासाठी पाठवला? तर हा ट्रायलसाठी पाठवण्यात येतो. सुरुवातीला कोणत्या योजनेचे पैसे बरोबर त्या अकाउंटला जात आहेत की नाही, त्याचं प्रॉपर एक त्या ठिकाणी चाचणी घेण्यासाठी हा ₹1 पाठवण्यात आलेला आहे. मग आता ज्या लोकांना पैसे आलेले नाही त्यांनी काय करायचं आहे, तात्काळ त्यांचं आधार लिंकिंग आहे की नाही हे चेक करून घ्यायचं. आता कसं चेक करायचं व्हिडिओमध्ये मी शेवटी सांगेलच. किंवा तुम्ही पोस्ट ऑफिसला जाऊन पोस्टाचं त्या ठिकाणी खातं उघडू शकता. आणि ज्यामध्ये लवकरात लवकर म्हणजे एका दिवसामध्येच तुम्हाला पोस्टाचं खातं जर तुम्ही उघडलं तर त्याचं लिंकिंग सहित ते तुमचं खातं त्या ठिकाणी चालू होऊ शकतं. योजनेमध्ये तुम्ही जे खातं दिलं आहे त्या खात्याला आधार लिंकिंग आहे की नाही ते कसं शोधायचं. आणि दुसरी गोष्ट, मोबाईलवर 2 मिनिटाच्या अंतात कसं शोधायचं ते व्हिडिओमध्ये लगेच मी पुढे सांगणारच आहे. व्हिडिओ स्किप करू नका, कारण की 17 तारखेला पैसे तुमच्या खात्यात जाऊ शकतात. त्यामुळे नक्कीच हा व्हिडिओ पात्रा. आणि दुसऱ्यात कोणत्या 2 अटी आहेत ते आपण एकदा जाणून घेऊ. तर सगळ्यात आधी, जर तुमचं आधार लिंकिंग झालेलं नसेल, काहीतरी इश्यू येत असेल, तर तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन पोस्टाचं जे IPPB अकाउंट ते उघडू शकता, जे 24 तासामध्ये तुमचं आधार लिंकिंग त्या ठिकाणी करून देईल. आता मुख्य अट याच्यामध्ये अशी ठेवलेली आहे, की 17 तारखेला कोणाला पैसे येतील. आता 17 तारखेला इथे असं सांगण्यात आलेलं आहे, की जे अर्ज आत्तापर्यंत मंजूर झाले, आत्तापर्यंत म्हणजे कधीपर्यंत, तर 14 ऑगस्ट 2024 पर्यंत जे अर्ज मंजूर म्हणजे 100% अप्रूव्ह असतील, तर अशा लाभार्थी महिलांना 17 ऑगस्टला ₹3,000 मिळणार. मग ज्यांचे त्या ठिकाणी अर्ज लेट होतील तर त्यांना पुढच्या महिन्यामध्ये 3,000 अधिक हा ऑगस्टचा हप्ता 1,500, तर असे टोटल ₹4,500 त्या ठिकाणी मिळणार आहे. तर अशा पद्धतीनं 14 ऑगस्टपर्यंत अर्ज त्या ठिकाणी तुम्ही भरलेला नसेल तात्काळ भरून घ्या. पूर्ण गोष्टी क्लिअर करून घ्या. आधार लिंकिंग करून घ्या. आधार लिंकिंग कसं करायचं, कसं चेक करायचं व्हिडिओमध्ये मी लगेच सांगतो. मोबाईलवर एका मिनिटाच्या आत तुम्ही त्या ठिकाणी करू शकता. कुठली अडचण त्यामध्ये तुम्हाला येणार नाही. नाहीतर काय होईल, की बाकीच्यांना पैसे येतील, तुम्हाला येणार नाही. त्यामुळे आधार लिंकिंगची माहिती घेतल्याशिवाय व्हिडिओ सोडू नका. मी डिटेल मोबाईलवर लाईव्ह त्या ठिकाणी करून दाखवणार आहे. पण तत्पूर्वी 14 ऑगस्ट ही तारीख लक्षात राहू द्या. 17 ऑगस्टला पैसे येणार आहेत, पण 14 ऑगस्टपूर्वी ज्यांनी फॉर्म भरले नाही तर मंजूर झाले असे फॉर्म त्या ठिकाणी पात्र त्या ठिकाणी असणार आहे. त्यामुळे तुम्ही फॉर्म भरलेला नसेल, कुठल्या स्थितीमध्ये असेल, तर तात्काळ त्याची स्थिती चेंज करून घ्या. जे डॉक्युमेंट्स पाहिजे ते डॉक्युमेंट्स सबमिट करा. किंवा काय ह्याच्यामध्ये अडचणी येत असतील तर त्या अडचणींचं त्या ठिकाणी करून घ्या. ₹1 जर आला नसेल तर लिंकिंग चेक करा.
त्याचबरोबर कोणतं खातं दिलं आहे ते सुद्धा चेक करा. ॲपमध्ये तुम्ही तुमचं जे अर्ज आहे तो एडिट देखील करू शकता, तर तो एडिट करून घ्या, त्यामध्ये चेंजेस करून घ्या. अर्ज मंजूर 14पर्यंत जर झाला तर आणि तरच तुम्हाला 17 ऑगस्टला त्या ठिकाणी पैसे मिळणार आहे. तर पण पैसे बाकीच्यांचे बुकणार नाही, तर त्यांना पुढच्या महिन्यामध्ये हे 3,000 अधिक 1,500 त्या ठिकाणी मिळतील. आता सगळ्यात महत्त्वाचा डाऊट, 1 रुपया जर आला नाही तर आधार लिंकिंग आहे की नाही कसं चेक करायचं. तर लगेच आता व्हिडिओमध्ये लाईव्ह पहा की आधार लिंकिंग कसं चेक करायचं, झालं नसेल तर कसं करायचं. आता लिंक नसेल तर ते लिंकसुद्धा कसं करायचं हेच तुम्हाला मी व्हिडिओमध्ये देखील सांगणार आहे. हा व्हिडिओ पूर्ण जर पाहिला तर तुमचे पैसे येण्यामध्ये कुठलीही अडचण येणार आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा. आता इथे काय करायचं आहे, तुम्ही इथे पाहू शकता की इथे हे एक माय आधार त्या ठिकाणी एक आधारची जी वेबसाईट आहे, तर त्या वेबसाईटला त्या ठिकाणी जायचं आहे. तुम्ही आधार लॉग इन म्हणून असं गुगलला सर्च करू शकता किंवा डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक देण्यात आलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही तिथे डिटेल माहिती देण्यात आली आहे की आधार लिंकिंग कसं चेक करायचं, तर ती माहिती वाचू शकता. आता स्क्रीनवर तुम्ही पाहतात की अशा पद्धतीनं तुम्हाला स्क्रीनवर हे ओपन झालेलं दिसेल. तर सगळ्यात आधी तुम्हाला इथे लॉग इन करायचं आहे. लॉग इन करण्यासाठी तुम्ही तुमचा आधार नंबर इथे एंटर करायचा आहे. सगळ्यात आधी वरती इथं आधार नंबर एंटर केल्यानंतर त्या ठिकाणी इथे कॅप्चा म्हणून एक त्या ठिकाणी काही अक्षर आहेत, ती कॅप्चा अक्षरं भरायची आहेत. त्यानंतर अक्षरं भरली का लगेच तुम्हाला खाली तुमचा जो रजिस्टर्ड मोबाईल नंबर आहे, आधारला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्या मोबाईल नंबर एक SMS येईल. तो SMS एका सेकंदाच्या आत येईल, त्यामुळे तो तात्काळ त्या SMS घ्यायचा आहे, त्यातला OTP तिथे भरायचा आहे, तात्काळ लॉग इन करायचं आहे. मग लॉग इन केलं की मग तुम्हाला इथं असं लॉग इन दिसेल, वरच्या साईडला तुमचा एक फोटो त्या ठिकाणी दिसेल आणि मग तिथे तुम्ही खाली इथे एक ऑप्शन शोधायचा आहे चौकोनामध्ये, बँक सीडिंग स्टेटस, तिथे ते ऑप्शन शोधायचा आहे. तो ऑप्शन तिथे तुम्हाला अशा पद्धतीनं दिसेल आणि त्यावर तात्काळ क्लिक करायचं आहे. तिथे क्लिक केल्या तुम्हाला इथे त्या ठिकाणी दिसणार आहे की तुमचं बँकेचं नाव दिसेल, बँकेचा अकाउंट नंबर दिसेल आणि तुमचा स्टेटस ॲक्टिव्ह दिसेल. आता इथे ॲक्टिव्ह असं दिसत आहे, इथे जर इनॅक्टिव्ह दिसला किंवा नॉट कनेक्टेड असं दिसलं, नॉट लिंक जर दिसलं तर तुमचा प्रॉब्लेम आहे, तुमचे पैसे येण्यात अडचण होऊ शकते. पण जर ॲक्टिव्ह असेल, पण इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, जरी ॲक्टिव्ह असलं तरी तोच खाते नंबर तुम्ही तिथे भरलेला आहे का, तर हे तुम्ही त्या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. जर तुम्ही तो खाते नंबर भरला नसेल तर जो खाते नंबर भरला आहे त्या खाते नंबरला आधार लिंकिंग तुम्हाला करून घ्यायचं. मग आधार लिंकिंग कसं करायचं, आधार लिंकिंग करण्याच्या 4 ते 5 पद्धती आहेत. एक सगळ्यात सोपी पद्धत जी आहे मोबाईलवरून SMSद्वारे. बँक खात्याला जर तुमचा SMSद्वारे मोबाईल नंबर जोडलेला असेल तर त्याच्या माध्यमातून कसं करायचं, ते एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो की स्टेट बँक ऑफ इंडियाचं त्या ठिकाणी तुम्ही इथे स्क्रीनवर पाहू शकता. स्टेट बँक ऑफ इंडियासाठी तुम्ही काय करायचं आहे, एक मेसेज तुमचा ओपन करायचा आहे. मेसेज ओपन केल्यानंतर मी जी कृती सांगतो आहे ती कृपया लक्षात घ्यायची आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाचं खातं असेल तर तिथे तुम्हाला मेसेजमध्ये टाईप करायचं आहे UID, नंतर परत स्पेस द्यायचा आहे, नंतर आधार नंबर टाईप करायचा आहे, परत एक स्पेस देऊन अकाउंट नंबर टाईप करायचा आहे. आणि हा मेसेज जर तुमचं खातं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असेल तर 567 676 या नंबरला पाठवून द्यायचं आहे. यानंतर तुम्हाला लगेच मेसेज येईल की तुमचं खातं लिंक झालं आहे. ते जर खातं तुमचं युनियन बँक ऑफ इंडियामध्ये असेल तर तुम्ही UID असं टाईप करून स्पेस देऊन अकाउंट नंबर, परत एक स्पेस देऊन तुमचा आधार नंबर त्या ठिकाणी टाईप करायचा आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही त्या ठिकाणी युनियन बँक ऑफ इंडियासाठी करू शकता. आणि जो पाठवायचा आहे तुम्हाला 92 23 00 84 86 या नंबरला. आता किंवा तुम्हाला हेही जमत नसेल तर मग तुम्ही तुमच्याकडे जर त्या बँक खात्याचं ATM कार्ड असेल तर ते ATM कार्ड घेऊन तुम्ही ATMमध्ये जायचं आहे आणि ATMमध्ये देखील तुम्ही आधार लिंकिंग करू शकता. तर याची पूर्ण प्रोसेस त्या ठिकाणी आम्ही आमच्या वेबसाईटला दिलेली आहे. तर नक्कीच तुम्ही आमच्या kisanhelpline.org या वेबसाईटला नक्कीच भेट द्या. होय, kisanhelpline.org या वेबसाईटवर आम्ही पूर्ण आधार लिंकिंग कसं करायचं आहे, कशा पद्धतीनं करायचं याची माहिती देण्यात आलेली आहे.